फिनचा प्रॉब्लेम आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा फिन म्हणजे काय सांगा मला, फिन. तर मग पुढे आपल्याला जाता येईल. फिन म्हणजे काय? आपण आयसी इंजिन मध्ये जे काही हीट जनरेट व्हायला लागल्या, म्हणजे इंजिन रनिंग कंडिशनला असताना ती हीट डेसिपेट होण्यासाठी आपण काय करतो, सिलेंडर हेड जो असतो त्या सिलेंडरच्या हेडवरती बाहेर अशा फिन्स बनवतो. फिन्स, ज्या फिन मधून काय होतं की एन्व्हायरमेंटचा कॉन्टॅक्ट एरिया इन्क्रीज होतो, आणि कॉन्टॅक्ट एरिया इन्क्रीज झाला तर हीट ट्रान्सफर मॅक्सिमम होतं आणि सिलेंडर हे लवकर कूल होतं. मग त्यासाठी आपण काय करतो, फिन प्रोव्हाइड करतो. मग आता एक माझा प्रश्न आहे, त्या फिन मध्ये समजा हा फिन आहे, म्हणजे हा त्याचा एंड पोर्शन आहे, तर हा जो कॉन्टॅक्ट असणार हा कोणाला असणार, कॉन्टॅक्ट हा एंड सिलेंडरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार, बरोबर. सिलेंडरला असणार कॉन्टॅक्ट. म्हणजेच काय, हीट इकडनं कंटिन्युअस जनरेट व्हायला लागली आणि इकडे यायला लागला. म्हणजेच फिनच्या प्रॉब्लेम मध्ये हा फिक्स एंड इथं म्हणजे सिलेंडर आहे, इथं हा काय असायला पाहिजे, हीट सोर्सच असायला पाहिजे. म्हणजे सिलेंडर हा स्वतः हीट सोर्स आहे, कारण की तिथं हीट जनरेट व्हायला कंटिन्युअसली, आणि ती हीट मग इकडे ट्रान्सफर व्हायला लागल्या, आणि मग हे बाहेरच्या पेरिमीटर वरून ती एन्व्हायरमेंटला ट्रान्सफर होतात. समजलं सगळ्यांना? म्हणजे फिनच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा कॉन्टॅक्ट एरिया मॅक्सिमम एन्व्हायरमेंटच्या मध्ये आणायचा आहे, आणि इकडे हीट सोर्स आहे. हीट सोर्स जरी दिला नसला तरी फिनच्या केसमध्ये हीट सोर्स आहे. ठीक आहे. मग आता या फिनच्या प्रॉब्लेम मध्ये मला काय सांगितले, मॉडेल द प्रॉब्लेम इन एफई, म्हणजे फायनाइट एलिमेंट अनालिसिस जे काही सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम मॉडेल करा आणि मग पुढे सॉल्व्ह करा असं सांगितलं. ठीक आहे. मग प्रॉब्लेम मॉडेल करायच्या अगोदर काय काय गिव्हन आहे तेवढे लिहितो. बघा, के दिलाय, के म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी 7 वॅट पर MM डिग्री सेल्सिअस, के दिलाय. एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर दिलंय बाहेरचं, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस. क्रॉस सेक्शन आहे 10x10, लेंथ आहे 100, आणि हीट सोर्स जो आहे, हीट सोर्स इथं त्याचं टेम्परेचर आहे 100. हे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर नाही आहे, या बाजूला हीट सोर्स आहे, हीट सोर्सचं टेम्परेचर 100 आहे, एन्व्हायरमेंटचं 20 आहे. पुढं कन्सिडर द स्क्वेअर टाइप ऑफ इन 10x10 क्रॉस सेक्शन, ओव्हरऑल हीट ट्रान्सफर कोएफिशियंट बिकॉज ऑफ कन्व्हेशन. हीट ट्रान्सफर कोएफिशियंट म्हणजे H दिलाय 0.1 वॅट पर MM स्क्वेअर डिग्री सेल्सिअस. आता हा कोणाचा आहे, हीट ट्रान्सफर कोएफिशियंट कुणाबद्दल बोलले, स्क्वेअर फिन बद्दल बोलले, आणि या फिनचा हा हीट ट्रान्सफर कोएफिशियंट आहे, म्हणजे ह्या मटेरियलचा H दिलाय, फिनच्या या मटेरियलचा H आहे हा. ठीक आहे. पुढे ऍझ्युम पेरिमीटर दिलाय 40 अँड इलेमेंटल लेंथ 25 घ्या असं सांगितलंय. मग आता मला पहिल्यांदा काय करायला पाहिजे, हा प्रॉब्लेम मॉडेल करायला पाहिजे. ठीक आहे. मग प्रॉब्लेम मॉडेल करूया. बघा, मी प्रॉब्लेम मॉडेल करताना आता 1D फिन सांगितले, म्हणजे क्रॉस सेक्शन तशी रिलेटिव्हली कमी आहेत, लेंथ एकदम लार्ज आहे. मग मी काय करतो, एक सिंगल लाईन कन्सिडर करतो हा इलेमेंट. पण सांगताना काय सांगितले, इलेमेंटची लेंथ 25 घ्या, टोटल लेंथ 100 आहे, म्हणजे असे 25 2500 25 25 25 25 असे 4 पार्ट झाले. ठीक आहे. म्हणजेच माझ्याकडे टोटल जर मी इलेमेंटल लेंथ 25 घेतली तर टोटल माझ्याकडे 4 इलेमेंट फॉर्म झाले. मग जर नोड नंबरिंग काढलं, नोड नंबरिंग, तर 1 2 3 4 5 म्हणजे 4 एलिमेंट आणि माझ्याकडे 5 नोड आहेत. 4 एलिमेंट आणि 5 नोड आहेत. आता मी एक प्रश्न विचारतो, ह्यातला हीट सोर्स कुठं आहे, हीट सोर्स, याच्यामध्ये हीट सोर्स कुठं आहे, हीट सोर्स इथं आहे का, कारण ती फिन आहे, म्हणजे इकडनं इंजिन कडून हीट यायला लागले, म्हणजे हा हीट सोर्स आहे या बाजूला. म्हणजे नोड नंबर 1 हा तुमचा हीट सोर्स आहे, इथं हीट सोर्स आहे, हे लय इम्पॉर्टंट आहे हीट सोर्स. आणि 1 नंबरचं टेम्परेचर पण किती आहे, इथलं टेम्परेचर किती आहे, त्या हीट सोर्स कडनं जी हीट आली त्यामुळे तिथं कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, आणि ते टेम्परेचर किती आहे 100. त्यामुळे या ठिकाणचं जे टेम्परेचर आहे T1 हे 100 आहे. इथनं पुढचे जे नोड आहेत त्यांचे टेम्परेचर मला माहित नाही, T2 T3 T4 T5 हे टेम्परेचर कुठलेच मला माहित नाहीत का, कारण इकडनं टेम्परेचर काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे, आणि मग आपल्याला इथं T1 T2 T3 T4 ह्या व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायच्या आहेत. 1 नंबरला हीट सोर्स आहे. ठीक आहे.
आता प्रॉब्लेम माझ्याकडून मॉडेल झालाय, पण ह्याला मला बाउंड्री कंडिशन टाकायला लागतील. त्या बाउंड्री कंडिशन आपण काय करूया, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम मध्ये बाउंड्री कंडिशन घेऊया. ठीक आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम मध्ये घेऊया. मग याचा इलेमेंट कनेक्टिव्हिटी टेबल जर घेतला तर इलेमेंट 1 ला ith नोड 1 jth नोड 2, इलेमेंट 2 ला ith नोड 2 jth नोड 3, इलेमेंट 3 ला ith नोड 3 jth नोड 4, इलेमेंट 4 ला ith नोड 4 jth नोड 5. त्यामुळे मी कनेक्टिव्हिटी टेबल बनवला नाही. जर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असेल तरच कनेक्टिव्हिटी टेबल लागतो. हा काय 1D असल्यामुळे मी इथं कनेक्टिव्हिटी टेबल बनवत नाहीये. ठीक आहे, पुढे जातो आता, डायरेक्ट स्टिफनेस मॅट्रिक्स बनवायला घ्या. ठीक आहे, हेच महत्वाचं या प्रॉब्लेम मध्ये, स्टिफनेस मॅट्रिक्स. पण मी म्हणतो स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर इलेमेंट 1, एक नंबरच्या इलेमेंट साठीचा स्टिफनेस मॅट्रिक्स. ठीक आहे, चला स्टिफनेस मॅट्रिक्स K1 तर फॉर्म्युला मला सांगा. आता 1 ला विचार करायचं, इथून इथं हिट जाणार आहे, इथं दाखवतो, जरा लक्ष द्या. त्याचे 4 भाग करा, 1 2 3 4 असे भाग करा. त्यातनं इथून इथे हिट येणार आहे, इथून इथं कंडक्शन होणार, कन्व्हेक्शन होणार, काय होणार, 1 to 2, 1 to 2 कंडक्शन होणार, कन्व्हेक्शन होणार, काय होणार, कंडक्शन प्लस कन्व्हेक्शन. कंडक्शन प्लस कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन कुठला असणार, मी त्यासाठी मी फिगर इथे ड्रॉ करतो, जरा लक्ष द्या. मी त्याचे भाग पण करून ठेवतो, 1 2 3 4 हे इलेमेंट प्रमाणे मी भाग केले याचे. हा, इथं हीट सोर्स आहे तुमचा, हीट सोर्स आहे, हीट सोर्स हा 1 नंबर आहे, हा 2 नंबर आहे. हीट सोर्स आहे इथं. ठीक आहे, त्यामुळे इकडे हीट यायला लागले, मी इथं क्यू लिहितो, इकडून हीट यायला लागले. ही हीट या बाजूला कंडक्शननी ट्रान्सफर होईल 1 to 2 ला कंडक्शन. आणि मला या मटेरियलचा H पण दिलाय, त्यामुळे इथून हीट बाहेर पण जाईल. म्हणजे हे काय होणार, कन्व्हेक्शन. म्हणजे कंडक्शन पण होणार, कन्व्हेक्शन पण होणार. आता हे कन्व्हेक्शन कुठलं असणार आहे बघा, पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन असणार आहे. आता अजून एक प्रश्न, इथून इकडे हीट जाताना कन्व्हेक्शन जाणार का कंडक्शन जाणार, ह्याच्या पुढं कंडक्शन. कंडक्शन जाणार. त्यामुळे एंड कन्व्हेक्शन नाही आहे, इथं एंडला कंडक्शन आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं कंडक्शन आणि काय पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन आहे. ठीक आहे, त्यामुळे मी इथं लिहितो कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. सगळ्यांना समजलं मी काय लिहिलं इथे, कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. आता पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन का आला, कारण की ह्या मटेरियलचा आपल्याला H दिलाय, मटेरियलचा H दिलाय प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे, आता कंडक्शनचा फॉर्म्युला सांगा मला, मी इथं पुढे लिहितो आणि मग इथे लिहितो. कंडक्शनचा फॉर्म्युला सांगा, KA/L 1 1 -1 -1 1. हा कंडक्शन झाला. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन HPL, PL म्हणजे एरिया असते, पेरिमीटर इंटू लेंथ म्हणजे एरिया असते, HPL डिवाइड बाय 6 2112 पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला. आता सगळ्या किमती पुट करतो. के म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी किती मटेरियलची 7 इंटू एरिया. आता भावानं इथं एरिया तुम्हाला 1 घ्यायचा नाही आहे, क्रॉस सेक्शन दिलाय. क्रॉस सेक्शन दिलाय म्हणजे याचा एरिया किती येणार सांगा, याचा क्रॉस सेक्शन दिलाय 10/10 म्हणजे याचा एरिया किती आहे 10 into 10, 10 into 10 म्हणजे किती आहे 100. ठीक आहे, एरिया 10 into 10 म्हणजे 100 डिवाइड बाय लेंथ. ह्या इलेमेंट 1 ची लेंथ किती आहे बघा 25. 1 -1 -1 1 प्लस H किती दिलाय बघा 0.1 कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर रेट इंटू P म्हणजे पेरिमीटर प्रॉब्लेम मध्ये दिला याचा. पेरिमीटर प्रॉब्लेम मध्ये किती आहे बघा 40. 10 + 10 + 10 + 10 म्हणजे 40. इलेमेंटची लेंथ घ्यायला सांगितलं 25 डिवाइड बाय 6 2112. हे सॉल्व्ह करून सांगा किती येते, हे सॉल्व्ह करून. सेवन इंटू 100 डिवाइड बाय 25 7 चौक 28 येईल बघा 28. सो 28 ना 8 मल्टिप्लाय करतो 28 - 28 - 28 28 प्लस हे सॉल्व्ह करून सांगा किती येते 0.1 40 इंटू 25 डिवाइड बाय 6 16.66 येते का बघा.
16.66 ना आत मल्टिप्लाय करा. 16.66 म्हणजे 33.33, 32 किंवा 33 येईल. आता हा तुमच्या K1, ह्या दोघांची ऍडिशन केली की तुम्हाला K1 मिळणार. ती पुढेच लिहून ठेवतो इथे मी. ऍडिशन 28 प्लस 33.33, 28 प्लस 33.33, 61.33, मायनस 28 प्लस 16.66, मायनस 11.33, 28 परत आलं 11.33 मायनस, आणि हे दोघांची बेरीज 61.33, त्याला म्हणतो मी इक्वेशन 1. ठीक आहे, मला स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर 1 मिळाला. महत्वाचं काय होतं, कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन, हे एकदम इम्पॉर्टंट होतं. कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. ठीक आहे, हे इथून आपल्याला कळलं 1 to 2. आता तुम्ही विचार करून सांगायचा 1 to 2 झालं. आता 2 to 3 म्हणजे दुसरा एलिमेंट 2 to 3 सांगा, इथून इथं कशी ही ट्रान्सफर होणार 2 to 3 ला? कंडक्शन. काय असणार? कंडक्शन. 2 to 3 ला कंडक्शन असणार, आणि या मटेरियलचा H दिला H, त्यामुळे इथून हीट बाहेर जाणार अशी, त्यामुळे कन्व्हेक्शन होणार. त्यामुळे कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन 2 to 3 ला. तसंच पुढचा पण विचार करा, 3 to 4 नोड, 3 to 4 नोडला हीट सरळ जाईल कंडक्शननी, आणि दुसरं म्हणजे ही पेरिमेट्रिक कन्व्हेक्शननी बाहेर जाईल. म्हणजे काय बघा, 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचा विचार केला तर इथं पण कंडक्शन होतं, पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन, इथं पण कंडक्शन, पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन, इथं पण कंडक्शन, पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. म्हणजे 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबरला कंडक्शन पण आहे आणि पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन पण आहे. याचा अर्थ 2 नंबर आणि 3 नंबरचा स्टिफनेस मॅट्रिक्स पण हाच यायला पाहिजे. कंडक्शन प्लस कन्व्हेक्शन त्याच किमती टाकणार ना मी, एकच मटेरियल आहे. ठीक आहे, त्यामुळे मी पुढे मेन्शन करतो की here K1 is equal to K2 is equal to K3. ठीक आहे, त्यामुळे 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबरचा स्टिफनेस मॅट्रिक्स हा सेमच यायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे K1 K2 K3 मी सेम लिहिले का, कारण की कंडक्शन आणि पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन मटेरियल एकच आहे, त्यामुळे सगळे मटेरियल लेंथ पण सेम आहेत, K पण सेम आहे, त्यांचा H पण सेम आहे, त्यामुळे सगळ्या किमती त्याच येतील. आता K1 K2 K3 झाला. आता स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर इलेमेंट 4, चौथा सांगा K4. मी K4 असा का लिहिला, त्याचं का लिहिला नाही यामागचं कारण सांगतो. इकडे या, हा इलेमेंट 4 आहे, म्हणजे 4 to 5 हीट ट्रान्सफर व्हायला पाहिजे. 4 to 5 सांगा, 4 to 5 हीट कशी ट्रान्सफर होणार? 4 नंबर पासून 5 नंबर 4 to 5. हे बघा, कंडक्शन तर होणार, कंडक्शन, हे कंडक्शन झालं, इकडून बाहेर जाईल का रे? इथून बाहेर जाईल, पेरिमीटर आहे, मग पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन पण होणार, आणि या एंडला पण बाहेर जाणार, या एंडला पण बाहेर जाणार. त्यामुळे काय काय होणार बघा, कंडक्शन होणार, पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन पण होणार, आणि या एंड वरून बाहेर जाणार, म्हणजे इथं एंड कन्व्हेक्शन पण होणार. त्यामुळे कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन प्लस एंड कन्व्हेक्शन. मग मी जे लिहितो पहिल्यांदा, कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन प्लस एंड कन्व्हेक्शन. आता एंड कन्व्हेक्शन होताना कोणत्या नोडला आहे बघा, ह्या इलेमेंटचा हा पहिला म्हणजे आयथ नोड असतो, आणि दुसरा म्हणजे जेथ नोड असतो. जेथ नोडवरून कन्व्हेक्शन झाले म्हणून एंड कन्व्हेक्शन ऍट जेथ नोड. ठीक आहे, शेवटच्या नोडला झाले, त्यामुळे जेथ नोड, जेथ नोडचा फॉर्म्युला लिहायला पाहिजे मला. मी फॉर्म्युला लिहितो बघा, कंडक्शनचा KA/L 1 - 1 - 1 1 प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन आताच आपण लिहिलं होता HPL डिवाइड बाय 6 2 1 1 2 प्लस एंड कन्व्हेक्शन ऍट जेथ नोड, काल आपण लिहिला होता बघा H into A, आणि मी इथं लिहितो, इथं पहिला 1 लिहिला आयथ नोड साठी, पण आता इथं जेथ नोड आहे
त्यामुळे इथे येणार 1. जेथ नोड आहे त्यामुळे इथे येणार 1. ठीक आहे. त्यामुळे मी हा झाला माझा बाळांनो स्टिफनेस मॅट्रिक्सचा फॉर्म्युला. स्टिफनेस मॅट्रिक्स ऍट जेथ नोड. ठीक आहे. म्हणजे कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन प्लस एंड कन्व्हेक्शन. ठीक आहे. हे बघा कंडक्शन, पेरिमेट्रिक आणि एंड या तिन्ही गोष्टी आल्या. आता सगळ्या लीड येणार आहे, पण जरा लक्ष द्या. ह्या 2 गोष्टी ऑलरेडी सॉल्व्ह केल्यात बघा इथं. व्यवस्थित बघा. KA/L प्लस HPL हे सॉल्व्ह केले बघा. हे 2 सॉल्व्ह केले आणि त्याचा आन्सर आपल्याकडे आहे. त्यामुळे मी ह्या दोघांची ऍडिशन, ह्या दोघांची डायरेक्ट लिहितोय. पर सोडवत बसत नाही. 61.33 मायनस 11.33 मायनस 11.33 61.33 प्लस हे फक्त सॉल्व्ह करतो. एच आपल्याला दिला 0.1. एरिया 10 into 10 म्हणजे 100. 0001. हे किती झालं बघा 10 झालं. 10 ना आत मल्टिप्लाय करा. त्यामुळे इथं 10 आला, हा 10 झाला. ऍडिशन करा आता. 61.33 हे 0 आहे. ह्यांची ऍडिशन करा मायनस 11.33. यांची ऍडिशन करा मायनस 11.33. हे तिन्ही पण मी सेम काढलं तर इथे 000 आहे. ऍडिशन केलं तरी नुसती पहिल्याच टर्म राहणार. आता ह्यांची ऍडिशन करा. 61.33 हा 10 ना आत मल्टिप्लाय केला म्हणजे 10 आहे. 10 प्लस 61.33 71.33. इक्वेशन नंबर 3. हा तुमचा काय मिळाला बाळांनो K4 म्हणजे स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 4. ठीक आहे. सगळ्यांना समजलं मी हे कसं बनवले? सोपं होतं. त्यासाठी ही जी फिगर जी ड्रॉ केली ही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आतापर्यंतच्या प्रॉब्लेम मध्ये असं नव्हतं, कारण की कंपोजिटच्या प्रॉब्लेम मध्ये त्या मटेरियलचं एचच देत नव्हते. त्यामुळे कुठल्या तरी एकाच एंडला कन्व्हेक्शन येत होतं, पण इथं कन्व्हेक्शन प्रत्येक इलिमेंट मध्ये आलेलं आहे. आता माझ्याकडे 4 स्टिफनेस मॅट्रिक्स आहे. मला काय करायला पाहिजे? आता याचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळवायला पाहिजे. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स कसं काढणार? जे 4 मॅट्रिक्स आहेत तुमच्याकडे त्याची काय व्हायला पाहिजे? असेंब्ली ऑफ मॅट्रायसेस. K1 प्लस K2 प्लस K3 प्लस K4 सगळ्या लिहित जातो. K1 K2 K3 सगळे सेम आहेत. हीच किंमत लिहितो K1 K2 K3 ला. 61.33 मायनस 11.33 मायनस 11.33 61.33. लक्ष द्या. K1 लिहिला K1 हा K1 झाला. आता पुढे K2 लिहायचा. K2 असेंबल करायचा आहे ना. असेंबल करायचं म्हणजे डायगोनलला करणार आपण डायगोनलला. त्यामुळे हाच परत मी इथं डायगोनलला ऍड करणार. प्लस 61.33 मायनस 11.33 मायनस 11.33 61.33. हा पहिला K1 हा तुमचा K2 आला. आता परत पुढचा असेंबल करा K3 इथं. मग इथं परत K3 हाच येणार. 61.33 मायनस 11.33 मायनस 11.33 61.33. K1 K2 K3 झाला. आता राहिलाय K4. आता K4 असेंबल करतो. इथे बघा आपल्याकडे K4 हा असेंबल करतो. त्याचा डायगोनल इथे ऍड करतो. 61.33 मायनस 11.33 मायनस 11.33 71.33. इथं बघा आपली असेंब्ली झालेली आहे. जे इलेमेंट आपल्याला माहित नाहीत ते मी 0 लिहिणार आहे. जे इलेमेंट माहित नाहीत ते 0 लिहिणार आहे. बघा हा माहित नाही 0, हे 0, 1 2 3 0. तसंच या बाजूला हा 0, हे 2 0, 1 2 3 0. बघा K1 प्लस K2 प्लस K3 प्लस K4 बरोबर. K1 हा K2 K3 K4. 1D असल्यामुळे डायगोनलला डायरेक्ट ऍड करत जायचं. नाहीतर ह्याच्यापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला माहिती आहे नंबर लिहायला लागतात. नंबर 1 1 2 2 फाइंड आउट करून मग असेंब्ली करायला लागतात. 1D ला तसं काय करायचं नाही, डायरेक्ट असेंबल करत जायचं डायगोनल. आता हा जो काय आलाय स्टिफनेस मॅट्रिक्स हे फक्त मी ऍडिशन करून लिहितो. ऍडिशन करून लिहितो. ठीक आहे. 61.33 मायनस 11.33 0 0 0 मायनस 11.33. हे फक्त कोणतं ऍडिशन करून सांगा. 61 प्लस 61 122 122.66
-11.33 0 0. तिसरा बघा 0 -11.33 हे परत येणार 122.66 -11.33 0 0 0 -11.33 122.66 -11.33 0 0 0 -11.33 71.33. इक्वेशन नंबर 4. म्हणजे मला इथं ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाला. सगळ्यांना ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स समजलाय का बघा. मी जर तुमच्या समोर परत एकदा ठेवतो, तुम्हाला जर ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स पर्यंत जर आवडत असेल तर विचारा. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स पर्यंत तर ते कंडक्शन आणि कन्व्हेक्शन कसं कसं करायचं वरच्या डायग्राम करायचं म्हणजे मटेरियल एकच असेल तर कंडक्शन होणार. हे मटेरियल आहे आणि हे बाहेर एन्व्हायरमेंट आहे, बदललं ना म्हणजे कन्व्हेक्शन होणार. इकडे इकडे कन्व्हेक्शन झालं एन्व्हायरमेंटला आणि हे मटेरियल सिंगल आहे त्यामुळे कंडक्शन झालं इकडे. ओके सर. आता याच्यामध्ये झाले की रे तुम्हाला. बोल बोल बोल, तुझा आवाज येत नाही. समजा प्रॉब्लेम दिला काय दिलं तुझा मला काही तुझं काहीच आवाज येत नाही. मेसेज कर. हा मेसेज कर. ठीक आहे, लक्ष द्या. सर त्यामुळे हे महत्वाचं आहे. ओके, आता माझ्याकडे ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स आहे तिघांचे, फक्त काही मी डायगोनली ऍड केल्या. आता महत्वाची अजून एक गोष्ट राहिली ती म्हणजे फोर्स टर्म. स्टिफनेस मॅट्रिक्स मी आला, पण आता फोर्स टर्म पण पाहिजे की रे. ठीक आहे, मी आता फोर्स टर्म मिळवणार आहे, जरा लक्ष द्या, हे पण लय महत्वाचं आहे. फोर्स टर्म. आता फोर्स टर्म पहिली F1 काढतो. F1 फोर्स टर्म काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं एक नंबरला जावा. एक नंबरला मुद्दाम इथं कन्व्हेक्शन आहे काय. एक नंबरला कन्व्हेक्शन आहे काय. एक नंबर इलिमेंट मध्ये आता कंडक्शनचा विचार करत नाही आपण. फोर्स टर्म ही कन्व्हेक्शन वरून काढतो. आहे कुठला कन्व्हेक्शन आहे, पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन आहे. त्यामुळे तुमची फोर्स टर्म ही पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनची यायला पाहिजे. म्हणून मुद्दाम मी इथे लिहून ठेवतो पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन आहे. त्यामुळे पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनची फोर्स टर्म यायला पाहिजे. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, H पाय इन्फिनिटी PL डिवाइड बाय 2 1 1. आता इथे लक्ष द्या, 1 1 का आला त्याच्या मागचं कारण पण बघा. 1 1 ह्या एंडला पण पेरिमीटर वरनं कन्व्हेशन होऊ शकतं, या एंडला पण पेरिमेट्रिक वरनं कन्व्हेशन होऊ शकते. म्हणजे 1 to 2 सगळीकडे पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन होणार आहे. त्यामुळे इथं 1 1 आला. समजा फक्त 2 वरनच होत असता तर फक्त 2 चा इथं 1 आला असता. दोन्हीकडनं होणार आहे त्यामुळे 1 1 आलाय. किमती पुट करतो. H प्रॉब्लेम मध्ये दिला आपल्याला 0.1. फाय इन्फिनिटी एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर दिले आपल्याला 20. पेरिमीटर दिलाय 40. इलिमेंटलची लेंथ घेतली आपण 25 डिवाइड बाय 2. हे सॉल्व करा, तुम्हाला F1 मिळेल. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनसाठी फोर्स टर्म, आणि फोर्स टर्म जी आपण घेतो ह्या प्रॉब्लेम मध्ये ती कशावरती, कन्व्हेक्शन वरती डिपेंड असते. किती येते हे सॉल्व करून? 500 1000 येईल. 1000 येईल बघा. F1 मिळाला. ठीक आहे, F1 मिळालं. हे 1000 येते का बघा जरा. ओके, ठीक आहे, ही F1 मिळाली. आता विचार करून सांगा, 2 नंबरला इथून इथपर्यंत कन्व्हेक्शन आहे. 2 नंबरला आहे कन्व्हेक्शन आहे. कुठला आहे, पेरिमेट्रिक आहे. पेरिमेट्रिक. 3 नंबरला बघा कुठला आहे,
2 नंबर आणि 3 नंबरचं परत मी कॅल्क्युलेट करायला गेलो तर ती फर्स्ट टर्म 1 नंबर सारखीच येणार, कारण की 1 नंबरला पण पेरिमेट्रिक होतं, 2 ला पण पेरिमेट्रिक आहे, 3 ला पण पेरिमेट्रिक आहे, लेंथ सेम आहे, मटेरियल तेच आहे. ठीक आहे, त्यामुळे फर्स्ट टर्म 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर ची सेम येणार. आता कालच्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं, F2 F3 आपण 0 घेतलेलं, त्याच्या मागचं कारण काय होतं? F2 F3 0 घेण्यामागचं कारण की तिथं कन्व्हेक्शनच नव्हतं, बरोबर, म्हणजे 0 होतं. पण आजच्या प्रॉब्लेम मध्ये इथं कन्व्हेक्शन आहे, त्यामुळे इथं फर्स्ट टर्म येणार आणि 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर सेमच आहे, त्यामुळे त्यांच्या फर्स्ट टर्म सेमच आहे. हिअर F1 इज इक्वल टू F2 इज इक्वल टू F3 सेमच आहे. मला म्हणजे इक्वेशन बी म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर मिळालं. आता फर्स्ट टर्म फॉर एलिमेंट 4, आता फर्स्ट टर्म F4 एलिमेंट 4 साठीची फर्स्ट टर्म इथं या, सांगा हा 4 नंबरचा एलिमेंट आहे, इथं कुठलं कन्व्हेक्शन आहे 4 नंबरच्या एलिमेंटला? एक म्हणजे पेरिमेट्रिक आहे आणि दुसरं म्हणजे ह्या एंडला आहे बघा, एंड कन्व्हेक्शन ऍट जेथ नोड, त्यामुळे पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन प्लस एंड कन्व्हेक्शन आहे, त्यामुळे मी इथे लिहितो पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन प्लस एंड कन्व्हेक्शन. कुठल्या नोडला? जेथ नोडला. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनचा आत्ताच आपण जो फॉर्म्युला लिहिला तो आहे असं बघा, मी लिहितो पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनचा H phi infinity PL डिवाइड बाय 2 1 1 प्लस एंड कन्व्हेक्शन आहे, एंड कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला H phi infinity इंटू A, जेथ नोडला आहे त्यामुळे I जो नोडला 0 लिहिलाय, जेथ नोडला 1 घेतलाय. ठीक आहे, किमती पुट करतो. H 0.1, एन्व्हायरमेंटल टेम्परेचर 20, पेरिमीटर 40, लेंथ 25 डिवाइड बाय 2. H 0.1 एन्व्हायरमेंटल टेम्परेचर 20, एरिया 100, 0.1 10 इंटू 10 म्हणजे 100. हे किती येते सांगा सॉल्व्ह करून? 1000 हे म्हणजे ए 1000 झालं बघा, हे आत मल्टिप्लाय केलं 1000. हे किती येते बघा? 200 म्हणजे हे 0 आणि हे 200 आहे. हे 1000 आणि हे 0 आणि 200 ऍडिशन करा. 1000 प्लस 0 म्हणजे 1000 आणि 1000 प्लस 200 म्हणजे 1200. ही 4 नंबरची फर्स्ट टर्म मिळाली, त्याला मी इक्वेशन सी म्हणतो. ठीक आहे, सगळ्या फर्स्ट टर्म मला मिळालेत. आता बाबा मला फक्त इक्वेशन लिहायचं, इक्वेशन. आता मी इक्वेशन लिहितो नाव बघा, इक्वेशन लिहिले की फक्त सॉल्व्ह करायचंय. आता संपले. इक्वेशन कसं लिहिणार तर F इज इक्वल टू K इंटू एक्स असायचा, पण आता इथे टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन म्हणजे फाय येणार. F जरा लक्ष द्या, मी इकडनं लिहितो, पहिला K लिहितो. K हे जरा लई मोठा आहे, मी पहिला पटकन लिहून घेतो. 61.33 मायनस 11.33 0 मायनस 11.33 122.66 मायनस 11.33 0 मायनस 11.33 122.66 मायनस 11.33 0 मायनस 11.33 122.66 मायनस 11.33 मायनस 11.33 71.33. हा के झाला. फाय बघा, फाय प्रत्येक नोडचं टेम्परेचर येणार, T1 T2 T3 T4 T5. फाय म्हणजे टेम्परेचर. हा, प्रत्येक नोडचं टेम्परेचर पाहिजे मला, सांगा बघून इथं प्रत्येक नोडचं टेम्परेचर. T1 किती आहे? T1 किती आहे? 100, त्यामुळे T1 आला 100. T2 अननोन आहे, T3 अननोन आहे, T4 अननोन आहे, T5 अननोन आहे. हे काहीच माहित नाही, फक्त 1 नंबरचं मला टेम्परेचर माहित आहे, त्यामुळे इथे हीट सोर्स असल्यामुळे त्याचं टेम्परेचर 100. हे झालं 5 राहिल्या तुमच्या फायच्या टर्म. आता इथं फोर्सच्या टर्म पाहिजे तुम्हाला, फोर्सच्या टर्म लक्ष द्या, हे जरा व्यवस्थित लिहायला पाहिजे. फोर्सच्या टर्म बघा, व्यवस्थित विचार करून सांगायचं मला. F1 इथं आहे बघा,
काय बघा 1000 पहिला ती लिहितो इथं F1 1000 F1 झाला. आता F2 सेमच आहे 1000 म्हणजे इथे येणार प्लस 1000 हा F1 हा F2 F3 सेमच आहे प्लस 1000 हे बघा F1 F2 F3 झाला. आता पुढे F4 पाहिजे. F4 इथे आहे बघा प्लस 1000 आणि हा 1200. कळलं? F1 F2 F3 F4 इथे व्हॅल्यू आहे. ओके, म्हणजे इथं कन्व्हेन्शन आहे. चला मला आता बघा मॅट्रिक्स तयार झाला. आता हा मॅट्रिक्स काय करायचा मला सॉल्व्ह करायचा. सगळ्यांना समजलं मी हे काय केलं इथं F1 F2 F3 F4. लास्ट टाइमला पण असंच लिहित होतो, फक्त लास्टची व्हॅल्यू नसायची त्यामुळे इथे F4 लिहित होतो. पण आता इथं आहे. आता इक्वेशन सॉल्व्ह करूया. इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी माझ्याकडे किती इक्वेशन तयार होणार होता 5 इक्वेशन तयार होणार. ठीक आहे, केअरफुली बघा मी 5ची इक्वेशन सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. पटपट मी इक्वेशन लिहित जातो. पहिला एलिमेंट फर्स्ट रो इंटू कॉलम. ना मी आता इक्वेशन लिहितो एक एक. पहिला 1000 इज इक्वल टू 61.33 इंटू 100. एक गोष्ट राहिली माझ्याकडनं लिहायची भावना, सॉरी. याच्यामध्ये हिट सोर्स कुठं आहे 1 2 3 4 5 यात हिट सोर्स कुठं आहे. याच्यामध्ये हिट सोर्स कुठं आहे म्हणजे तिथं कंटिन्युअस हिट यायला लागलाय कुठून तरी 1 लाईन. त्यामध्ये हिट सोर्स यायला पाहिजे इथं. त्यामुळे तुम्ही तुम्हाला प्लस Q1 कारण तिथं कंटिन्युअस हिट यायला लागल्या त्यामुळे Q1. हा हे फक्त महत्वाचं आहे प्लस Q1. सो 1000 प्लस Q1 is equal to 61.33 into 100 minus 11.33 into T2. पुढचे सगळे झिरो आहेत. इक्वेशन नंबर डी. ऑलरेडी सी पण लिहिले त्यामुळे डी म्हणतो. पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन बघा 2000 is equal to सेकंड रो इंटू कॉलम minus 11.33 into 100 plus 122.66 into T2 plus मायनस आहे minus 11.33 into T3. याच्या पुढचं झिरो आहे बघा दोन झिरो इक्वेशन. त्याच्यानंतर परत हा 2000 इज इक्वल टू 0 minus 11.33 into T2 plus 122.66 into T3 minus 11.33 into T4. F इक्वेशन. 3 नंबर झालं. आता 4 नंबर घ्या. 4 नंबर 2000 इज इक्वल टू रो इंटू कॉलम 0 दुसरा पण 0 आला. तिसरा minus 11.33 T3 plus 122.66 T4 minus 11.33 T5 G. त्यानंतर लास्टचं बघा 1200 इज इक्वल टू 0 0 0 3 0 झाले minus 11.33 T4 plus 71.33 T5 EFGH. ओके, आता हे मला इक्वेशन जे मिळाले इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. एकदम इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ बंद पडेल परत जॉईन करा. मी हे इक्वेशन सॉल्व्ह करूनच देणार आहे. अननोन किती आहेत बघा यात. अननोन 4 अननोन आहेत. आतापर्यंत आपल्याला 2 अननोन 3 अननोन यायचे. आता इथे 4 अननोन आलेत. त्यामुळे हे इक्वेशन सॉल्व्ह करायला जरासं डिफिकल्ट आहे पण सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, चलो मग मी त्यातलं पहिलं बाळानो इक्वेशन सॉल्व्ह करायला चालू करतो. काय करता येईल बघा जरा विचार करून. इथं T2 T3 आहे. इथं T2 T3 आहे T4 आहे. T4 T5 बघा एक करता येईल जरा. बघा मी काय करतो जरा फक्त सांगतो. इक्वेशन डी आणि ई मध्ये डी आणि ई नाही सॉरी ई आणि एफ मध्ये ह्या दोन मध्ये पहिलं इक्वेशन सोडून द्या. इथं क्यू आलाय हे जरा सोडून द्या. ई आणि एफ मध्ये T2 आहे T3 आहे आणि T4 आहे. T2 कॅन्सल होऊ शकतो बघा T2
म्हणजे ह्या दोघांना जर मी एकत्र केलं T2 कॅन्सल होईल, T4 T3 T4 मध्ये इक्वेशन राहील, T3 T4 हा, म्हणजे EF ला एकत्र केलं की T3 T4 मध्ये इक्वेशन येणार. आता GH चा विचार करा, GH यांच्यामध्ये T5 कॉमन आहे बघा, हा कॅन्सल होईल, याची कॅन्सल करता येईल, राहिलं T3 T4, म्हणजे GH मधून T5 कॅन्सल करा, EF मध्ये T2 कॅन्सल करा, म्हणजे दोन इक्वेशन मिळतील, ते T3 आणि T4 मध्ये असतील, ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. मी काय म्हटलं सगळ्यांना समजलं? ह्या दोघांना एकत्र करायचं, ह्यांच्यातला कॉमन जो आहे तो घालवायचा, या दोघांना एकत्र करायचं, ह्यांच्यातला कॉमन जो आहे तो घालवायचा, मग दोन इक्वेशन नवीन मिळतील, त्याच्यामध्ये दोनच अननोन राहतील, ते सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे, मी करतो. E आणि F यांच्यामध्ये कॉमन कोण आहे बघा, फक्त T2 ला कॅन्सल करायचं आहे. ठीक आहे, मग मी लिहितो इक्वेशन, मी सॉल्व्ह करावं इथनं, इक्वेशन कुठलं घेऊ सांगा. T2 कॅन्सल करायचं आहे, हा 122 आहे, ह्याला 122 करूया, ह्याला 122 करूया हा. तर मग इक्वेशन E आहे असं लिहूया, इक्वेशन E प्लस इक्वेशन F ला आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन F ला इथं 122 पाहिजे आपल्याला, 122.66, म्हणून त्याला 122.66 न मल्टिप्लाय करा, म्हणजे हे 122.66 इथं आलं, पण हे 11 नको आहे, त्यानं डिवाइड करा 11.33. सिंपल टेक्निक आहे, हे 122 पाहिजे म्हणून मल्टिप्लाय करायचं, हे नको आहे म्हणजे मल्टिप्लाय डिवाइड करायचं. ठीक आहे, मग हे दोघांना मला एक इक्वेशन मिळते. मी आता लिहितो इक्वेशन E पहिला आहे असं लिहितो, 2000 इज इक्वल टू -11.33 into 100 plus 122.66 T2 minus 11.33 T3. हे इक्वेशन E लिहिलं. आता इक्वेशन F लिहितो पहिला, F हे इक्वेशन F 2000 इंटू कशानं मल्टिप्लाय करायचं आहे, 122.66 डिवाइड बाय 11.33 न डिवाइड करायचं आहे. इझी, हे पहिल्याला मल्टिप्लाय केलं. पुढं ह्या T2 ला मल्टिप्लाय केलं ह्या व्हॅल्यूनं, 11.33 कॅन्सल होईल, राहणार 122.66 T2 मायनस हे लिहिलं, T3 लिहितो प्लस 122.66 इंटू 122.66 डिवाइड बाय 11.33 हा मल्टिप्लाय सगळ्यांनाच करायला पाहिजे ना, T3 मायनस T4 बघा 11.33 इंटू 122.66 डिवाइड बाय 11.33 T4 सगळ्याला मल्टिप्लाय केलं, पहिल्याला दुसऱ्याला मल्टिप्लाय केल्यानंतर आलेली व्हॅल्यू लिहिल्या, तिसऱ्याला चौथ्याला सगळ्यांना मल्टिप्लाय केलं, आणि ह्या इक्वेशनची काय करायचे, ऍडिशन. फक्त एवढं सांगा, हा T2 प्लस मायनस कॅन्सल झाली, बाकीचं तर सगळं एकत्र करून लिहायचं. ठीक आहे, मला फक्त पटपट सांगायचं कोणतं, हे किती येते सॉल्व्ह करून, हे किती येते, 2000 प्लस 2000 इंटू हे 23,652 23652.25 23652 52.25. आता 0.25 लक्ष द्या, ही व्हॅल्यू जी आहे ही या बाजूला आहे, इकडच्या बाजूला आहे, मायनस आहे, इकडे आल्यावर काय होणार, प्लस, हे इकडे आणतो 11.33 इंटू 100 हे नंतर करा, आता इज इक्वल ही व्हॅल्यू इकडे आणली. आता हे गेलं इकडे, ह्यांच्यामध्ये राहिलेलं हे सगळं लिहायचं आहे, मायनस 11.33 प्लस ही व्हॅल्यू, म्हणजे याच्यामधून मायनस करा, ही T3 आहे बघा, ही व्हॅल्यू यातनं मायनस 11.33 करा, यांना एकत्र करायचं, T3 मायनस 11.33 प्लस 122.66 into 122.66 divided by 11.33 1316.6 1316.6 T3 हे झालं एकत्र. आता मायनस हे सॉल्व्ह करून सांगा, 11.33 कॅन्सल होईल, मायनस 122.66 T4 EFGHI नवीन इक्वेशन मिळालं. आता हे इक्वेशन कोणामधलं आहे बघा, T3 आणि T4 मधलं आहे. EF सॉल्व्ह केला, T3 T4चं इक्वेशन मिळवलं. आता असंच GH सॉल्व्ह करायचं आहे, काय करायचं, GH सॉल्व्ह बघा, आता लास्टची स्टेप राहिली आहे, यानंतर प्रॉब्लेम संपलाय ऑलमोस्ट.
जी एच सॉल्व्ह करायचा. ह्या दोघांच्या मध्ये जो कॉमन आहे तो घालवायचा T5 हा घालवायचा. मग इक्वेशन जी तसंच ठेवतो. इक्वेशन जी तसंच ठेवलं. एच प्लस इक्वेशन एच. आता एच मध्ये इथे 11.33 आहे. तर मला हे 11.33 पाहिजे आहे. म्हणून त्याला 11.33 ने मल्टिप्लाय करा आणि ही व्हॅल्यू नको आहे त्यानं डिवाइड करा. 71.33 ने डिवाइड करा. समजलं? इथं 11.33 पाहिजे होता म्हणून मल्टिप्लाय केलं, पण 71 नको होतं म्हणून डिवाइड केलं. आता इक्वेशन जी पहिला लिहितो. 2000 इज इक्वल टू मायनस 11.33 T3 प्लस 122.66 T4 मायनस 11.33 T5. आता इक्वेशन एच लिहितो. एच हे 1200 इंटू 11.33 डिवाइड बाय 71.33 इज इक्वल टू मायनस 11.33 इंटू 11.33 डिवाइड बाय 71.33 सगळ्यालाच मल्टिप्लाय करायला पाहिजे T4 प्लस आता T5 ला मल्टिप्लाय केलं की 71 कॅन्सल होईल, राहणार 11.33 T5. ओके, ऍडिशन इथं मल्टिप्लाय केल्यानंतरची गोष्ट लिहिल्या. हा प्लस आणि हा मायनस T5 कॅन्सल झाला. ही बाजू सॉल्व्ह करून सांगा मला किती येते. ही बाजू 2000 प्लस 1200 190.6. 190 90. ऐकू आलं नाही बाय मला. 2190.6. 2190.6. ओके, ही बाजू सॉल्व्ह झाली. आता इथं T3 कुठे आहे बघा. T3चं एकच व्हॅल्यू आहे. T3 डायरेक्ट लिहितो मायनस 11.33 T3. आता ह्या दोघांचा विचार करा. इथं T4 आहे त्यामुळे 122.66 मायनस 11.33 इंटू 11.33 डिवाइड बाय 71.33 हे मायनस हे करून सांगा किती. 120.86. 120.86 प्लस प्लस मायनस प्लस त्याला इक्वेशन आहे. आता विचार करा. मी EF सॉल्व्ह केला त्यातनं एक इक्वेशन मिळालं. GH सॉल्व्ह केला एक इक्वेशन मिळालं. हे T3 आहे, इथं T3 आहे, इथं T4 आहे, इथं T4. म्हणजे आता मला दोनच अननोन मिळाले. आता I आणि J सॉल्व्ह करा, तुमचा प्रॉब्लेम संपला. मग कोणाला कॅन्सल करूया. या T3 ह्याला चेंज करूया आता. हा म्हणजे इक्वेशन I तसाच ठेवतो. नाव इक्वेशन I तसंच ठेवतो प्लस इक्वेशन जे करणार आहे, पण J ला ही व्हॅल्यू T3 एवढी व्हायला पाहिजे इथं. म्हणजे 1316 व्हायला पाहिजे इथं. म्हणून 1316.6 व्हायला पाहिजे, पण हा 11 पण नको आहे. त्यामुळे डिवाइड बाय 11.30 हे सॉल्व्ह केली की आता प्रॉब्लेम संपलाय. लास्टची स्टेप आहे आपली. ठीक आहे, मी आता हे लिहिणार आहे हा इक्वेशन. हे मला फक्त हे ऍडिशन किती येते सांगायचं. 24785.25. 24785.25 हा हे I इक्वेशन लिहिलं. इक्वेशन I लिहिलं. आता J लिहिणार आहे. J पण त्याला मल्टिप्लाय करून लिहायचंय. आता इक्वेशन J इथं आहे. 2190.6 इंटू 1316.6 डिवाइड बाय 11.33 इज इक्वल टू या T3 ला मल्टिप्लाय केलं तर 11 कॅन्सल होईल, राहणार 1316.6 T3 प्लस 120.86 इंटू 1316.6 डिवाइड बाय 11.33. आता मी ज्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय त्या पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे असं नाही. तुम्ही कसंही सॉल्व्ह करू शकताय. मला जी मेथड सोपी वाटते त्याप्रमाणे मी सोडवतो. हा T3 कॅन्सल झाला. प्लस मायनस हा हे सॉल्व्ह करून सांगा. हे ऍडिशन करायचे. हे ऍडिशन करून सांगा किती येते. हे किती येते. 279,343.4. हे 279,343.4 343.4.
ओके, हे T3 कॅन्सल झालाय. हा T4 आहे बघा, T4 हे -122 प्लस हे करून सांगा किती. -122.66 प्लस -122.66 प्लस ही व्हॅल्यू 13921.84. 139.80 921. 921.84 आलं. आता हे ना इकडे डिवाइड कर T4 मध्ये. T किती 20. 20. ओके, T4 मिळाला. ही T4 ची व्हॅल्यू इथनं उचल, इथं पुट कर 20, तुला T3 मिळेल. हे 20 आलं का 20 पॉईंट वगैरे येते रे? 20.06. 06 ठीक आहे. ही 20.06 किंमत इथे टाक. हे इकडे नेऊन मायनस कर, 11.33 ने डिवाइड कर. $20.64. 20.64. T3 मिळाला, T4 मिळाला. T3 मिळाला, T4 मिळाला. आता ही किंमत काय करा, इक्वेशन G मध्ये पुट कर. G तुला T5 मिळते. T3 T4 ची किंमत G मध्ये पुट करायचं. T3 T4 तुम्हाला T5 मिळते. हे सॉल्व्ह करायचं, इकडे ट्रान्सफर करायचं, तुम्हाला हे उत्तर मिळेल. परफेक्ट 20. हा परफेक्ट. ओके ठीक आहे. मला T3 T4 T5 सगळं मिळालं. आता जरा लक्ष द्या, लास्टची स्टेप मी प्रॉब्लेम मध्ये फक्त जाऊन दाखवणार आहे तुम्हाला. इथं या, इथं टेम्परेचर 100 आहे, T2 राहिला की रे, काहीतरी येईल. ठीक आहे, काहीतरी येईल. सॉल्व्ह करा. T2 सॉल्व्ह करण्यासाठी इथं इक्वेशन ई मध्ये पुट करा, तुम्हाला T2 मिळेल. मी आता काही वर्गात बसत नाही, मी फक्त पुढचं सांगतो. मला T3 मिळालाय, T4 मिळालाय, T5 मिळालाय. टेम्परेचर बघा, T3 20.64 म्हणजे 21 आहे, T4 20 आहे आणि हे त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे टेम्परेचर पुढे कमी 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 होत चालले. आणि इथं 100 असून इकडं एकदम कमी काय यायला लागलंय, कारण की इथं पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन आहे. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन असल्यामुळे एकदम रॅपिड कमी होते. त्यामुळे ते 20 डिग्री राहिले फक्त फिन मध्ये टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, हे बघा तुमचा आन्सर आहे. सगळ्यांना समजले प्रॉब्लेम? प्रॉब्लेम सोपा आहे, फक्त शांत डोक्यानं इक्वेशन वगैरे सॉल्व्ह करायला लागतं. ठीक आहे. आता बाबा जर तुम्हाला काही डाऊट असेल त्या प्रॉब्लेम बद्दल तर विचारा.